मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। घरातल्या देवांची पूजा केली, खणही पूजून झाले। त्यानंतर मंदिरात गेले विठ्ठल रुक्मिणीच्या ववसण्यासाठी। इथे मी हळदी कुंकवाचा विडाही आणला होता, जो मला घ्यायचा होता 5 सुवासिनींकडून। सगळ्यात आधी रुक्मिणीला हळदी कुंकू लावून घेतलं, तिला ववसलं। त्यानंतर आम्ही सुवासिनींनी सुद्धा एकमेकींना ववसलं, हळदी कुंकू लावलं, तिळगुळ वाटले, वाढीव कुंकूही मी दिलं त्यांच्या कुंकवाच्या करंड्यात। आमच्या गावाकडची पद्धत आहे जशी। सगळं झाल्यानंतर 5 सुवासिनींकडून माझा ववसा घेतला आणि त्यानंतर घरी आले, तुळशीला ववसलं, मुलांसोबत छान छान फोटो क्लिक केले। या बालकृष्णासोबतही छान फोटो क्लिक केला। त्यानंतर खेंगट भाकरी खाऊन माझा उपवास सोडला आणि संध्याकाळी मस्त एन्जॉय केला। एकमेकींच्या घरी हळदी कुंकवासाठी गेले आणि इथे मी तिळाची चिक्की बनवली होती, तीही तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे मोठ्या ब्लॉगमध्ये। नक्की एकदा चेक करा आणि हा फोटो कसा आलाय मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब। बाय बाय। मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। घरातल्या देवांची पूजा केली, खणही पूजून झाले। त्यानंतर मंदिरात गेले विठ्ठल रुक्मिणीच्या ववसण्यासाठी। इथे मी हळदी कुंकवाचा विडाही आणला होता, जो मला घ्यायचा होता 5 सुवासिनींकडून। सगळ्यात आधी रुक्मिणीला हळदी कुंकू लावून घेतलं, तिला ववसलं। त्यानंतर आम्ही सुवासिनींनी सुद्धा एकमेकींना ववसलं, हळदी कुंकू लावलं, तिळगुळ वाटले, वाढीव कुंकूही मी दिलं त्यांच्या कुंकवाच्या करंड्यात। आमच्या गावाकडची पद्धत आहे जशी। सगळं झाल्यानंतर 5 सुवासिनींकडून माझा ववसा घेतला आणि त्यानंतर घरी आले, तुळशीला ववसलं, मुलांसोबत छान छान फोटो क्लिक केले। या बालकृष्णासोबतही छान फोटो क्लिक केला। त्यानंतर खेंगट भाकरी खाऊन माझा उपवास सोडला आणि संध्याकाळी मस्त एन्जॉय केला। एकमेकींच्या घरी हळदी कुंकवासाठी गेले आणि इथे मी तिळाची चिक्की बनवली होती, तीही तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे मोठ्या ब्लॉगमध्ये। नक्की एकदा चेक करा आणि हा फोटो कसा आलाय मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब। बाय।